नमस्कार. आचार्य 90 FM सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अळणी भाजी सादर करत आहे. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील. राजाने विचार, सांग ना, मी नाही हसणार. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आईवडिलांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. ह्या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली. घंटे प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जायला निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही का हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले. तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले. दिवसभर इतर कामे असतात. थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले. राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला. इतक्यात दुसरी घंटा झाली. सगळे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मूकपणे बोलते. शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल. हवरेपणा करू नये. शीतपानाच्या खाली सांडू नये. पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही.
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाने घ्यायला लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई, भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करे. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद व्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्यासारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हं. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला, कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं हो. तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. हो ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन हो. जून मिळाला तर उकड घरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाहीत. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हटलं, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आयला हवं होतं, परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो.
आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला. तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशी हातून झाली, का रे तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामची आई पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.